आजच्या या परिवर्तन सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवार साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय अजितजी नवले साहेब, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय मच्छिंद्रजी धुमाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा नेहे साहेब, आदरणीय कॉम्रेड उगले साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते बाळासाहेब दादा गायकवाड साहेब, आदरणीय विजय देशमुख साहेब, दादासाहेब जी वाकचौरे साहेब, आपल्या पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाख साहेब, सतीशदादा भांगरे, चंद्रकांतजी घुले, जालिंदर गागरे साहेब, आमचे चुलते दिलीपरावजी भांगरे साहेब, मंचावर उपस्थित महेशजी नवले असतील, आमचे मार्गदर्शक आदरणीय सोन्याबापू गुरुजी, त्याचबरोबर रमेश भाऊ असतील, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, माझ्या समोर उपस्थित आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे निष्ठावान कार्यकर्ते. आज खरं तर महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळाली दादा. आपल्या आशीर्वादाने, आपल्या साथीने वयाच्या 28व्या वर्षी मला काम करायची संधी मिळाली. 29 तारखेला आम्ही अर्ज भरला. अर्ज माघारीची तारीख होती 4 तारीख. परंतु दादा, अनेकांना अपेक्षा होती का या तालुक्यामध्ये अपक्ष आमदार, अपक्ष उमेदवार अर्ज माघार घेतील. परंतु दादा, इथं झालंय काय, आमच्या तालुक्यामध्ये हरियाणा पॅटर्न राबवला. अपक्षांना भारतीय जनता पार्टीकडनं रसद पुरवली गेली, चहा पाणी देण्यात आला आणि आपण बघितलं कधी नवत अकोला तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढे उमेदवार उभे राहिलेत. त्यामुळे मित्रांनो, मी जिथं तिथं जातोय, मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय का ही निवडणूक आता अमित बांगरे विरोधात महायुतीचा उमेदवार राहिलेली नाहीये. ही निवडणूक आता महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी झालेली आहे. ज्या भारतीय जनता पार्टीने, या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातले धोरण घेतले. आपण बघतोय मागच्या 2.5 वर्षामध्ये हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातले धोरण घेतंय, तरुणांच्या विरोधातले धोरण घेतंय, आदिवासी समाजाच्या विरोधातले धोरण घेतोय, दलितांच्या विरोधातले धोरण घेतोय. अजित नवले साहेब इथं शेतकऱ्यांसाठी प्रचंड काम करतात. नवले साहेब ज्या वेळेस शेतमाल बाजारामध्ये जातो, हे सरकार काय करतं, बाहेरून गोष्टी आयात करता. मग ते कांदा असू द्या, सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, या सर्व गोष्टी आयात करायचं आणि एक जो वर्ग आहे, व्यापारी वर्ग, फक्त त्यांच्या डोळ्यापुढे ठेवायचं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, आपल्याला दूध आंदोलन करावं लागलं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 38 रुपये भाव होता दुधाला. परंतु आज परिस्थिती काय आहे दादा, आमच्या तालुक्यामध्ये 3 लाख लिटर रोजचं दूध उत्पादन आहे. महिनाभर आंदोलन चाललं. या राज्यामध्ये असं कोणता तालुका नाहीये जिथं महिनाभर दुधाचं आंदोलन झालं. या महायुती सरकारने आम्हाला फसवलं, अनुदान देतो म्हणे. आम्ही हमी भाव मागतोय, परंतु हे आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय म्हणता, तुम्हाला आम्ही अनुदान देतो. परंतु अद्यापही दादा, या महायुती सरकारने अनुदान आमच्या खात्यांमध्ये वर्ग केला नाही. दादा, आमचा तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे. इथं कधी गद्दारी सहन केली जाणार नाही. आज आपण बघतोय या भारतीय जनता पार्टीने जेवढे काय रेल्वे असतील, पोर्ट असतील, विमानतळ असतील, सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण केलं. या देशातली जे काही आपली मालमत्ता आहे ती विकायचं काम केलं. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी काय करू पाहतीये. श्रीमंताचं राज्य त्यांना आणायचं, गरिबांना अजून गरीब करायचंय. इथं तरुणांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, रोहित दादा तरुणांसाठी झटताय. रोहित दादा MPSC परीक्षा असू द्या, UPSC परीक्षा असू द्या किंवा तलाठी परीक्षा असू द्या, घोटाळे झाले ते रोहित दादा चव्हाट्यावर आणता, सरकारला धारेवर घेता. परंतु दादा, यांनी काय केलं, IPS अधिकारी देखील RSSच्या विचाराचे भरले. मागच्या दरवाजाने त्यांना अजित नवले साहेब एंट्री दिली. आज मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज वेळ आलेली आहे का महायुती सरकारला आपल्याला हद्द पार करायचंय. आज जे नेते महायुती सरकारला जाऊन भेटलेत, मग ते अजितदादा पवार असतील,
देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे असतील, हे कोण आहेत? हे गुजराती लोकांना धार्जिन लोक आहे, यांनी आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान विकलाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सज्ज व्हायचंय. ही निवडणूक, मी पुन्हा सांगतो, ही निवडणूक महाराष्ट्राचा पुरोगामी विचार वाचवण्याची निवडणूक आहे. जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन हा महाराष्ट्र आजपर्यंत पुढे आलाय, त्या विचाराला वाचवण्याची आपल्या ही निवडणूक आहे. आज आपण बघतो, रोहित दादांचे भाषण ऐकतो. रोहित दादा वारंवार सांगतात की इथं येणारे जे उद्योगधंदे होते, वेदांता फॉस्कॉन असू द्या, हिराचा प्रकल्प असू द्या, टाटा एअरबसचा प्रकल्प असू द्या, तरुणांना कुठं गेले हे प्रकल्प? हे गुजरातला गेले. 20 मोठे प्रकल्प आपल्या तरुणांचे दादा गुजरातमध्ये गेले. या तालुक्याचे आणि या राज्याचे तरुण तुमच्याकडे प्रचंड आशाने बघताय दादा. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रोहित दादांच्या माध्यमातून या तरुणांना प्रचंड मोठा दिलासा भेटणार आहे. मित्रांनो, सरकार आपलं येणारच आहे. रोहित दादा मोठ्या पदावर जाणार आहे. आणि माझा शब्द तुम्ही लिहून घ्या, या महाराष्ट्रातल्या तरुणांचा प्रश्न रोहित दादा नक्कीच मार्गी लावणार आहे. आज आपण बघतो, धर्मावर राजकारण चालू झालंय, जातीपातीवर राजकारण चालू झालंय. परंतु अजित नवले साहेबांचं भाषण मी नेहमी ऐकतो. धर्माचा आपल्याला प्रत्येकाला मान आहे, स्वाभिमान आहे. परंतु रोहित दादा धर्मावर राजकारण करून गोरगरीब लोकांचं पोट भरत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक आपल्याला विचारांनी लढायची आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढायची आहे, तरुणांच्या हितासाठी लढायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कोणी येईल चुकीचा अपप्रचार करेल, परंतु आपल्याला भुलायचं नाहीये. दादा 29 तारखेला मी अर्ज भरला. अर्ज भरायच्या सभेमध्ये मी आमदारांचे आमच्या काही खुलासे केले, त्यांचा बावला बाहेर काढला. आणि आमदार आता काय करतात, माझ्यावर व्यक्तिगत घसरायला लागलीत. रोहित दादा, तुम्ही कर्जत जामखेडमध्ये रोहित शर्मांना आणलं, तिथं तुम्ही क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन केलं. मित्रांनो, रोहित दादा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. परंतु दादा तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जे पराक्रम रोहित शर्मांना करता आले नाही, ते पराक्रम आमच्या तालुक्यामधील आमदारांनी करून दाखवलेत. काय केलं? 30 बॉलमध्ये 200 रन मारलेत. 30 बॉलमध्ये महेशराव, 30 बॉलमध्ये 200 रन मारलेत. दादा तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो, आमचे आमदार 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये प्रचंड मोठं बलिदा खाल्लाय. 200 रन पेक्षा जास्त गेलेत. लोक किती गेलेत? 200 किती? 230 आकडा येतोय. सिल्वासाला मोठी गुंतवणूक केली आहे. आता एक गोळा दारू गोळा ठेवलाय दादा, अजून 10 दिवस राहिले, टप्प्यात आल्यावर काढतो. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो दादा, काय झालंय, मी त्यांना सांगितलं होतं 29 तारखेला सुप्रियाताईंच्या सभेमध्ये, का आता आमच्या तालुक्यातील महाविकास आघाडीची सगळी क्रिकेट टीम त्यांची विकेट घ्यायला सज्ज झालेली आहे. आमची बॉलिंग पाहून बॅट्समन घाबरलाय. बॅट्समन घाबरलाय. महेशजी, मला असं वाटतंय चुकून कदाचित हिट विकेट होऊन जाईल. चुकून कदाचित हिट विकेट होऊन जाईल. ज्या दिवशी अमित बांगरेवर जे खोटे आरोप करताय, अमित बांगरेंबद्दल चुकीच्या व्हिडिओज किंवा चुकीचे फोटो टेक्नॉलॉजीचा वापर करून जर बाहेर आला, असं समजून घ्या आमदारांची विकेट पडली. हो दादा, लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये हे महायुती सरकार गाजू राहिलंय. आमच्या तालुक्यामध्ये तोच वार आहे. आमच्या इथल्या आमदारांना लाडक्या बहिणी आता 2 महिने झाले खूप आठवण येते. घाटन देवीला घेऊन जातात. काल परवा तुळजापूरला गाड्या घेऊन गेल्यात. काल परवा तर त्यांचे कार्यकर्ते म्हणे, आमच्या साहेबांना जर वाटलं अजून काय वातावरण जमना तर आम्ही आता विमानाचे तिकीट काढून वैष्णोदेवीला घेऊन जाणार आहे. इथपर्यंत यांची मजल चालू आहे. परंतु लाडक्या बहिणींना इथं मावशी उभ्या आहेत, मावशी बसल्यात. किती रुपये मिळतात तुम्हाला महिन्याला? 1,500 रुपये. दिवसाला किती रुपये पडतात? 50 रुपये. आणि ह्या आपल्या ड्युट्या माजी आमदारांनी किती कमवले? 200. हिशोब जर केला 30 महिन्यांचा, अजित नवले साहेब प्रति महिना किती? 6.5 कोटी. दिवसाला किती? 22 लाख रुपये. मग तुम्ही दिवसाला 22 लाख कमायचे आणि आमच्या माय भगिनींना तुम्ही दिवसाला 50 रुपये देता, याचा विचार सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींनी केला पाहिजे.
पुराव्या सकट बोलणार, सिल्वासा असू किंवा गुजरात असू, सगळे काळे किस्से आमच्याकडे आहेत, सगळं योग्य वेळेस काढू. आज दादा आमच्या तालुक्याची राजकारणाची पातळी घसरलेली आहे. या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं राजकारण चालायचं. भांगरे कुटुंब आणि पिचड कुटुंब हे पारंपरिक राजकीय विरोधक, परंतु कधी व्यक्तिगत आम्ही गेलो नाही. ज्या वेळेस मधुकर पिचड साहेबांना ब्रेन हॅमरेज झाला त्यावेळेस त्यांना या तालुक्यामधून पहिला भेटायला जाणारा मी होतो. परंतु मी कधी फोटो बिटो काढून त्याची शोबाजी केली नाही. परंतु आमचे विरोधक गेले, कॅमेरे वाले मागे घेऊन गेले का, तर त्यांना फक्त स्टंट करायचं आणि त्यांचं नाव सुद्धा स्टंटमॅन आहे दादा. परंतु एक वाईट वाटतं, आज पिचड साहेब वयाच्या 84 वर्षी ब्रेन हॅमरेजच्या तिथं लढतंय, मृत्यूची झुंड देत आहे, परंतु आमचे विद्यमान आमदार खालच्या पातळीचं बोलताय. काय बोलताय? आज जर पिचड साहेबांनी तालुक्यात हॉस्पिटल केलं असतं तर हे दिवस बघायला लागले नसते. जे लोकांना काय सांगताय का आज जर पिचड साहेबांनी जिवंत राहिले पाहिजे कारण की माझा विकास बघायचा आहे. अहो ही कोणची मस्ती आहे? राजकारण का असं असतं का? सुसंस्कृत राजकारण भांगरे कुटुंबाने पिचड कुटुंबाने केलं. त्यामुळं मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही व्यक्तिगत जाऊ नका. एखाद्याचं वय झालंय, माणूस आजारी, त्यांच्यावर बोलू नका. आज माझ्यावर ज्या टीका करतात त्यांना एकच आव्हान करतो, मर्दासारखी लढाई करा. हे नामर्दासारखी लढाई करू नका. हा 28 वर्षाचा तरुण उभा आहे, काय बोलायचं बोला. या कोणत्याही स्टेजवर मी विजन मागतो, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोला, मी शेतकऱ्यांचं विजन मांडतो. तुम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल बोला, मी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विजन मांडतो. तुम्ही तरुणांबद्दल बोला, मी माझं तरुणांबद्दलचं विजन मांडतो. अहो दादा 5 वर्ष यांनी सत्ता भोगली, माझ्या भाषणातले मुद्दे घेऊन भाषणं करू राहिलेत. इतकी यांच्यावर खालची वाईट वेळ आलेली आहे. त्यामुळं मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो, आज माझे मार्गदर्शक आदरणीय रोहित दादा पवार साहेब आपल्या भेटीला तालुक्यात आलेत. दादांबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे, दादा आदरणीय पवार साहेबांचे नातू आहेत. दादांना कोणताही सोपा मतदारसंघ निवडता आला असता मागच्या पंचवार्षिकला, पण दादांनी कोणता निवडला? कर्जत जामखेड सारखा मतदारसंघ निवडला, मागासलेला मतदारसंघ, आणि दादांनी त्याच्यामध्ये चांगलं काम करून दिलं. दादांची प्रेरणा घेऊन दादा मी या तालुक्यासाठी एक ॲक्शन प्लॅन बनवलाय. माझं विजन आहे का या अकोला तालुक्याला पर्यटन तालुका करून तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं. माझं विजन आहे का या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महिला दूध संघ काढून, ज्या पद्धतीने अमूल सारखा ब्रँड गुजरातमध्ये मोठा झाला. दादा शब्द देतो, परदेशात मी पण शिक्षण घेतलंय, मी पण मॅनेजमेंट करून आलेलो आहे. या अकोला तालुक्याचा ब्रँड दादा तुम्हाला या भारतामध्ये येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये दिसेल, हा शब्द मी तुम्हाला देतो दादा. दादा तरुणांना खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं, कारण की आमच्या आमदारांनी काय केलं, अजित पवारांनी आमदारांनी 50 एकरात एक MIDC मंजूर केली. आणि MIDC दादांना खूप अनुभव आहे. दादांनी प्रचंड काम इंडस्ट्रियलायझेशन मध्ये केलेलं आहे. दादा पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शब्द द्या का या अकोला तालुक्यामध्ये चांगले उद्योगधंदे आणू. निसर्गाची प्रचंड मोठी देण आहे दादा. जर इथं आम्ही बाळ हिरड्याची जर पावडर बनवली तर त्याच्यासाठी मेडिकल फील्डमध्ये प्रचंड मोठी डिमांड आहे. जर आपण मशरूमवर अजित नवले साहेब जर काम केलं, आज तुम्हाला शिरपुंजाचं उदाहरण देतो. शिरपुंजामध्ये एक तरुण आहे, तिथं तो मशरूमचा व्यवसाय करतो. माझं स्वप्न आहे का प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये मशरूमचा उद्योगधंदा सुरू करायचा. सोपं असतं, पेंडा घ्यायचा, त्याचं शुद्धीकरणासाठी पाण्यामध्ये उकळायचा, त्याच्यावर बेसन पीठ टाकायचं, त्याच्यावर आळंबीची बी टाकायची, थरावर थर करायचा. त्याला दमट वातावरण लागतं. काही नाही, आपल्या पडवी भरपूर, आपल्या पडीकच आहे. सगळ्यांच्या घरामध्ये पडव्या आहेत, त्या पडव्यांमध्ये तो प्रयोग करायचा. या अकोला तालुक्यातील प्रत्येक शेतकरी जरी त्या धंद्यात उतरला ना तरी मशरूमची तितकी डिमांड आहे, तेवढं आपण पुरू शकतो. एक वेगळं विजन मी या तालुक्यासाठी घेऊन चाललोय. आज या माणसांना अलीकडे म्हणायचे एवढे कोटीचे कामं केले, 2500 कोटीचे कामं केले, आणि आज त्या गोष्टी सोडून व्यक्तिगत जायला लागलेत. कोणी किती पातळी सोडायची, त्यांचे स्वतःचे संस्कार आपल्याला सांगतायत काय आहेत, मला त्यांच्यावर बोलायचं नाही. परंतु आज तुम्हाला सर्वांना सांगतो, या तालुक्यामध्ये प्रामाणिक हेतू ठेवून आज भांगरे कुटुंबाचा वारसा घेऊन पुढे जात आहे. 75 वर्ष झाले दादा स्वातंत्र्यानंतर आमचं कुटुंब समाजकारणात आहे. सत्ता होती नव्हती, परंतु आम्ही काय मुंबईला पळून गेलो नाही. याच तालुक्यामध्ये राहिलं, जनतेची सेवा केली.
आज एवढी मोठी लढाई करत असताना रोहितदादा सोबतीला आहेत, थोरात साहेब सोबतीला आहेत, त्यानंतर उद्धव साहेबांचे शिवसैनिक सोबतीला आहेत. परंतु मित्रांनो, एक खंत वाटते दादा. ती खंत अशी आहे की वयाच्या 28व्या वर्षी एवढी मोठी लढाई करत असताना आज माझे वडील माझ्या सोबत नाही आहेत. आज माझे वडील जर असते ना, यांच्या बोलायची ताकद सुद्धा नसती झाली. परंतु त्यांना एकच शब्द देतो, मी पण अशोक बांगरेंचाच पोरगा आणि यशवंतराव बांगरेंचाच नातू आहे. एक सामाजिक वारसा घेऊन तालुक्यामध्ये फिरतोय. तुम्ही किती खालच्या पातळीवर बोला, आम्ही बोलणार नाही. तालुक्यातील जनतेला कळालंय तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे मी विनंती करतो, आपल्याला साकडं घालतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या वडिलांची जागा भरून काढा. तुम्ही ही निवडणूक हातात घ्या. आज ही निवडणूक कोणासाठी हातात घ्यायची आहे? आदरणीय पवार साहेबांसाठी हातात घ्यायची आहे. ज्या पवार साहेबांनी आदिवासी समाजासाठी 9% बजेटमध्ये आरक्षण दिलं, ज्या पवार साहेबांनी इथं फळबाग सुरू केल्यात, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, शेतकरी कसा उभा राहील त्याचे प्रयत्न केले, महिलांना आरक्षण दिलं, त्या पवार साहेबांना वयाच्या 84 वर्षी ज्यांनी ज्यांनी पाठीमध्ये खंजीर खुपसले, त्या गद्दारांना गाडायची वेळ आलेली आहे. मित्रांनो, येत्या 20 तारखेला आपला अनुक्रमांक किती आहे? 1. आपलं चिन्ह काय? तुतारी फुंकणारा माणूस. त्या बटनापुढे बटन दाबून या अकोला तालुक्यामध्ये तुतारी फुंकायची आणि गद्दारांना गाडायचंय. आणि पुन्हा लक्षात घ्या, सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगा, लोक भावनिक करतील, लोक चुकीचा प्रचार करतील, पण माझ्या खालचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना मतदान म्हणजे कोणाला मतदान? आणि सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना धोका दिलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही जा, निवडणूक तुम्ही आता 13 दिवस राहिलेत, तुम्हाला विनंती करतो, या तालुक्यामध्ये प्रामाणिक सेवा करल. मला काय भ्रष्टाचार करायची गरज नाहीये, टक्केवारी खायची गरज नाहीये. वडिलांच्या आशीर्वादाने, स्वतःच्या कर्तृत्वांनी चांगले उद्योगधंदे उभे केलेत, पोटापाणीसाठी चांगलं आहे. आणि जर कधी तुमच्या कानावर आलं इथं सगळे महाविकास आघाडीचे नेते बसलेत का अमित बांगरेंनी टक्केवारी घेतली, भ्रष्टाचार केला, त्याच दिवशी रोहितदादांना सांगायचं, आणि रोहितदादांना अधिकार आहे हक्कानी कान धरायचं आणि सांगायचं कस काय केलं अमित तुम्हाला सांगतो, प्रामाणिक सेवा म्हणून, सेवक म्हणून काम करायचं एक स्वप्न मी या तालुक्यासाठी बघतोय. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो का येत्या 20 तारखेला तुतारी फुंकणाऱ्या माणसापुढे बटन दाबून आपल्या सर्वांचं प्रेम, आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या. पुढील 5 वर्ष आपल्या सर्वांसाठी अहोरात्र झटेल हा शब्द तुम्हाला देतो. उठणार नाही, मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही हा शब्द देखील तुम्हाला देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आदरणीय रोहितदादा पवार साहेबांचे देखील मी आभार मानतो का त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यकाळामध्ये माझ्या प्रचारासाठी ते आले. त्यामुळे आपल्याला रोहितदादांना नाराज करायचं नाहीये. दादांना एक शब्द द्या का येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या मागच तुम्ही भक्कमपणे